व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, की नवीन कस्टमर घ्यायचे की नवीन आलेले कस्टमर सस्टेन करायचे? जर तुम्ही आलेल्या कस्टमरना सस्टेन केलं तर तुमचे सस्टेन्ड कस्टमर्स तुमचे ब्रँड अँबॅसेडर्स बनतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला नवीन कस्टमर्स आणायची मदत होते. जितके नवीन कस्टमर तितकी आपली कॉस्ट जास्त आणि जितके रिपीट कस्टमर तितकी आपली कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट कमी होते. बिझनेसला वाढवण्यासाठी 3 स्टेप्स गरजेचे असतात. फर्स्ट, अक्वायरिंग कस्टमर्स. दुसरं असतं कस्टमर्सना क्रॉस सेलिंग करण्यासाठी किंवा ऑफरिंग देम मोर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. आणि तिसरं, दोन्ही करणं. तर काही गोष्टी आपल्याला अशा कराव्या लागतात की त्या कस्टमरला होल्ड करण्यासाठी, म्हणजे नाही म्हटलं की तो दुसरीकडे जातो आणि मग कदाचित तो दुसरीकडे अटॅच होऊ शकतो. तर रिटेन्शन इज वन पार्ट इज सर्व्हिस आणि क्वालिटी, बट सेकंड पार्ट इज की त्याला जे जे लागतं ते आपण जर देऊ शकलो तर आपल्याकडे जास्त रिटेन राहील. तुम्ही ज्या बिझनेसमध्ये आहात त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कस्टमर बरोबर कसे वागतात याच्यावर अवलंबून असतं तुमचं कस्टमर रिटेन्शन आणि रिपीट ऑर्डर व्हॅल्यू. सो कस्टमर ॲक्विजिशन आणि कस्टमर रिटेन्शन हा टॉपिक आहे थंबनेलमध्ये. प्रत्येक व्यवसायामध्ये कस्टमर हा खूप महत्त्वाचा असतो आणि व्यवसाय वाढतो म्हणजे आपले कस्टमर्स वाढतात आणि व्यवसाय स्टेबल होतो म्हणजे आपले कस्टमर स्टेबल होतात. तर कस्टमर नवीन किती ॲक्वायर करायचे आणि स्टेबल किती करायचे ह्याच्यावर आपण बोलणार आहोत, कारण दोन्ही महत्त्वाचं आहे मला वाटतं ना. आणि काही बिझनेसमध्ये नवीन कंटिन्युअसली कस्टमर्स येणं खूप गरजेचं असतं आणि काही बिझनेसेसमध्ये कस्टमर जितका स्टेबल राहील तितका तेवढा तो बिझनेस स्टेबल होतो. तर व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, की नवीन कस्टमर घ्यायचे की नवीन आलेले कस्टमर सस्टेन करायचे? तुम्ही जर आलेले कस्टमर सस्टेन केले ना, बॅलन्स दोघांचाही पाहिजे, पण जर तुम्ही आलेल्या कस्टमरना सस्टेन केलं तर तुमचे सस्टेन्ड कस्टमर्स तुमचे ब्रँड अँबॅसेडर्स बनतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला नवीन कस्टमर्स आणायची मदत होते. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगतो की संडेला ट्रू फिट अँड हिल नावाची एक संस्था आहे, ट्रू फिट अँड हिल. ते तुम्हाला वार्षिक मेंबरशिप देतात फॉर ऑल युअर ग्रूमिंग सर्व्हिसेस ओनली फॉर मेन. लेडीज त्यांना कदाचित परवडणार नाही कारण अनलिमिटेड सर्व्हिसेस असतात. तर तुमचं हेअर कट, मॅनिक्युअर पेडिक्युअर असेल किंवा फूट मसाज असेल किंवा दाढी करायची असेल वगैरे वगैरे, तर ती मेंबरशिप फी असते. तर त्याच्यामध्ये बेनिफिट काय होतो की त्यांनी अमुक कस्टमर बेसला रिटेन केलेलं आहे आणि अनलिमिटेड सर्व्हिस असल्यामुळे लोकांना टेन्शन नसते. एकदा भरलं ना की मग किती पण वेळा जा. काही लोकांना रोज दाढी करायची सवय असते सलॉनमध्ये, तर त्यांना तर हे एकदम परवडणारी स्कीम आहे. तर त्या लोकांनी अशी स्कीम सुरू केली. तर 75% ऑफ देअर बिझनेस कम्स फ्रॉम कस्टमर रिटेन्शन, जे मेंबर आहेत, आणि 25% वॉक इन येतात. जे वॉक इन येतात ना त्यांना ते लोक जबरदस्त महाग सर्व्हिसेस विकतात बिकॉज इट्स अ प्रीमियम सर्व्हिस. नवीन कस्टमर बेस जर तुम्हाला स्केलेबल बिझनेस लवकर बनवायचा असेल तर रोज तुम्हाला फिशिंग करावी लागते ह्याच्यासाठी, कस्टमर ॲक्विजिशनसाठी. तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो. सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड माझं कम्प्युटर एज्युकेशनचं विंग होतं. इट वॉज प्रायव्हेट एज्युकेशन. तर रोज आम्हाला नवीन कस्टमर लागायचे. वी हॅड टू टेक ॲडमिशन्स रोज. त्याच कम्पॅरिझनमध्ये जर तुम्ही शाळा बघितली तर तिथे तुमचा कस्टमर 12 वर्ष टिकतो. म्हणजे ज्युनियर KG पासून ते 12वी पर्यंत 12-13 वर्ष तो टिकतो. म्हणजे तो एकच कस्टमर दरवर्षी तुम्हाला फीस देत राहतो. तर तुम्हाला नवीन कस्टमर्स अक्वायर करण्याची जी रिक्वायरमेंट आहे ती फार क्वचित असते, कारण तुमचं इंटेक सुरू होतो नर्सरीपासून. तर नर्सरीला समजा जर 150 सीट्स असले आणि शाळेमध्ये जर 2000 स्टुडंट असले तर दरवर्षी तुम्हाला अक्वायर फक्त 150च करायचे असतात. करेक्ट. यू गेट मी. पण प्रायव्हेट एज्युकेशन सेंटर्समध्ये तुम्हाला रोज लाईक यू हॅव टू एव्हरीडे फिश फॉर अ न्यू क्लायंट, तसं असतं. तर दोन्ही गरजेचं असतात, पण कस्टमर रिटेन्शन इज मोर बेनिफिशियल इन द लॉंग रन. व्हॅल्युएशन इम्प्रूव्ह होतं, तुमचे ऑपरेटिंग कॉस्ट कव्हर केले जातात, म्हणजे तुम्हाला कधीही ब्रेक इव्हन पॉईंट अचीव करण्याची भानगड नसते. नवीन कस्टमर अक्वायर करण्यामध्ये तुम्हाला तो प्रॉब्लेम असतो. जे बिझनेसेस फक्त नवीन कस्टमर्स ॲक्विजिशनवर टिकून असतात ना त्यांना 3 सीझन असतात वर्षामध्ये. रेव्हेन्यूचे 3 सीझन असतात. 4 महिने त्यांना ऑपरेटिंग लॉस असतो. म्हणजे 100 रुपयाचा खर्च असला ना तर 99 रुपीज, मॅक्सिमम 99 रुपीजचं त्यांना रेव्हेन्यू मिळतं. तर 1 रुपयाचा लॉस झाला. जर हे झालं एक सीझन. दुसरे 4 महिने असतात जिथे तुम्ही ब्रेक इव्हन करता, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस. आणि तिसरे जे सीझन असतं, तिसरं सीझन जे असतं 4 महिन्याचं, त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी प्रॉफिट करता. फॉर एक्झाम्पल प्रायव्हेट एज्युकेशनमध्ये मी केलेलं म्हणून सांगू शकतो की वेकेशन पिरियडमध्ये आमचा स्पाईक असायचा आणि परीक्षांच्या वेळेला ना आम्हाला नवीन ॲडमिशन्स नाही मिळायचे. तर त्याच्यामुळे आम्हाला ऑपरेटिंग डेफिसिट असायचं. तर
जे डेली कस्टमर अक्वायर करणारे जे बिझनेस असतात ना, त्यांना सहसा असे 3 ट्रेंड असतात. मग ते कधी कधी तुम्ही 8 महिने ब्रेक इव्हन करता आणि 1 महिना चांगला प्रॉफिट करतात. कधी कधी तुम्ही 8 महिने ऑपरेटिंग लॉस करता आणि 4 महिने प्रॉफिट करता. हो. आणि देवाची कृपा असली तर 12ही महिने तुम्ही प्रॉफिट करता. हा. तर हा मोठा फरक आहे. म्हणजे थोडक्यात आणि साध्या सोप्या भाषेत समजायचं झालं ना, तर हा असा फरक असतो. फक्त नवीन कस्टमर्सवर डिपेंड असून राहणं आणि रिटेन्शनवाल्या कस्टमर्सचा बेनिफिट काय असतो आणि बॅलन्स जर असला दोघांचा तर त्याचा बेनिफिट काय असतो. म्हणून बऱ्याचदा असं म्हटलं जातं की तुमचा बिझनेस कसा चाललाय हे कशावर कळतं की तुमचे नवीन कस्टमर येत आहेत, दॅट इज गुड, पण तुमचे कस्टमर किती रिपीट येत आहेत त्याच्यासाठी तर एक कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यू असा एक प्रकार असतो की बरोबर. CLV, की एका कस्टमरनी तुम्हाला आयुष्यामध्ये त्याच्या पूर्ण लाईफ टाईम मध्ये किती बिझनेस दिला त्याच्यावर तुमच्या बिझनेसची स्टेबिलिटी असते. त्यामुळे प्रत्येक वेळी ना, आणि कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट असा एक प्रकार असतो की एक कस्टमर आणण्यासाठी तुम्हाला जो खर्च लागतो तो प्रत्येक वेळी तुम्हाला करावा लागतो की एक कस्टमर 2दा आला 3दा आला की ती कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट कमी होते. तर हे सुद्धा पॅरामीटर्स आहेत, डायरेक्टली तुमच्या प्रॉफिटला इम्पॅक्ट होतात. म्हणजे जितके नवीन कस्टमर तितकी आपली कॉस्ट जास्त आणि जितके रिपीट कस्टमर तितकी आपली कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट कमी होते. तर याच्याबद्दल आपण काय बोलू शकतो? एक एक्झाम्पल देतो. आता आम्ही स्टुडंट्स पाठवायचो शिकण्यासाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, UK आणि US ला भरपूर वर्षांअगोदर. तर युनिव्हर्सिटीज ज्या अशा टाईपच्या कन्सल्टेशन एजन्सीज जी असतात ना, जे तुम्हाला ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये मदत करतात, स्टेटमेंट ऑफ पर्पज बनवतात, फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी मदत करतात, विजासाठी, ॲडमिशनसाठी वगैरे वगैरे. तर अनेक असे युनिव्हर्सिटीज असतात UK मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, न्यूझीलंडमध्ये, ज्यांचं अस्तित्व फॉरेन स्टुडंट्सवर असतं. कारण त्यांचं लोकल पॉप्युलेशन एकदम क्वचित फार एकदम छोटं असतं. तर ह्या युनिव्हर्सिटीजना स्टुडंट्स लागायचे. आता या स्टुडंट्सचे सहसा कोर्सचा ड्युरेशन असतो 2 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत. आपण गृहीत धरून चालू आहे की 4 वर्षाचा कोर्स आहे. पहिल्या वर्षाच्या फीजमध्ये ह्या युनिव्हर्सिटीज 10% ते 50% रेव्हेन्यू शेअर द्यायचे अशा एजन्सीजना जे त्यांना ॲडमिशन द्यायचे. कारण त्याचं लाईफ टाईम व्हॅल्यू चांगलं आहे. आता फॉर एक्झाम्पल गृहीत धरा की 1 वर्षाची फीज आहे 20 लाख रुपये. तर त्यांना लाईफ टाईम व्हॅल्यू 4 वर्ष जर मी धरलं तर त्यांना 80 लाख रुपये मिळणार आहे त्या स्टुडंटकडनं. आणि जरी त्यांनी पहिल्या वर्षाचे 50% फीज शेअर केले जो त्यांना ॲडमिशन देतोय त्या पार्टनरला, तर 20 लाखाचे 10 लाख गेले. तर ते 20 लाखावर 10 लाख तुम्हाला 50% दिसतात. एकदम महाग कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट आहे. परंतु जर त्याला आपण लाईफ टाईम व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट केलं तर 80 लाखावर 10 लाख रुपये 11-12%च झाले किंवा 10%च झाले, वॉट एव्हर, 10-12%च झाले. तर ते फार कमी वाटतात. तर बरेच बिझनेसेस असे असतात जिथे तुमचं रिटेन्शन व्हॅल्यू, ज्याला लाईफ टाईम व्हॅल्यू आपण म्हणतो, ते जर जास्ती असलं तर त्यांचं कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट अतिशय महाग असतं अक्वायर करताना. फॉर एक्झाम्पल नेटफ्लिक्स बघा. आता हे जे डिजिटल ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतात, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, जिओ हॉटस्टार, या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आहेत ना, तुम्हाला पहिल्यांदा अक्वायर करण्यासाठी त्यांचा खर्च जास्ती असतो. आता फॉर एक्झाम्पल नेटफ्लिक्स समजा जर महिन्याला 600 रुपये घेतोय तर वार्षिक झाले 7,200 रुपये. कदाचित त्यांना पहिल्यांदा कस्टमर अक्वायर करायला 10,000 रुपये लागत असतील. तर दे आर ऑलरेडी कॅश निगेटिव्ह फॉर द फर्स्ट इयर रेव्हेन्यू. करेक्ट. पण तरी ते घेतात कारण त्यांना त्यांच्या प्रोडक्ट लाईनमध्ये एवढं कॉन्फिडन्स असतं की हा कस्टमर एकदा जर माझ्याकडे आला की हा 10-15 वर्ष कुठे जात नाही. फॉर एक्झाम्पल भरपूर असे कस्टमर्स आहेत नेटफ्लिक्स सारख्या प्लॅटफॉर्मकडे किंवा ॲमेझॉन प्राईम सारख्या प्लॅटफॉर्मकडे, जिथे जेव्हा हे सुरुवात केली या लोकांनी भारतामध्ये तेव्हा जॉईन केलेलं आणि कंटिन्यूस आहे. पण तुम्हाला कस्टमर रिटेन्शन करण्यासाठी तुमच्या सर्व्हिसेस आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल एवढे हाय ठेवावे लागतात की त्यांचं तो कस्टमर त्यांच्या जीवनामध्ये तुमच्या व्यतिरिक्त जगू शकत नाही. म्हणजे तुम्हाला त्याला ते लागणारच, म्हणजे नेटफ्लिक्स लागणारच किंवा ॲमेझॉन प्राईम लागणारच. डिपेंडेबल करायचं त्याला. ते त्यांना डिपेंडेबल करतात. फॉर एक्झाम्पल ॲपलनी तुम्हाला पूर्ण इकोसिस्टीम करून दिलेले आहेत. तुमचा हेडफोन, मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड, स्पीकर्स, चार्जिंग बॅटरीज, केबल्स, वायर्स, तर इकोसिस्टम दिलेले आहे. आणि त्याच्यामध्ये त्या लोकांनी ह्या गोष्टींना सीमलेस ठेवलेले आहे. म्हणजे तुम्ही मोबाईलवर काम करता करता तुमच्या आयपॅडवर जाऊ शकता, आयपॅडवर काम करता करता तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर जाऊ शकता. या सगळ्या करण्याची कारणं काय असतात
ते असं तुम्हाला इकोसिस्टम देतात की तुम्हाला त्या क्षेत्रातले जेवढ्या गरजा असतात ना फक्त ते त्याच ब्रँडकडनं पुरवले जातात. कारण जर समजा माझ्या इकोसिस्टममध्ये 9 आयटम्स ॲपलचे असतील तर 10वा आयटम मी सॅमसंगचा नाही घेऊ शकत, कारण ते मिसमॅच होणार माझ्या इकोसिस्टममध्ये. तर ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी असते कस्टमरला रिटेन करण्यासाठी. करेक्ट. तर दिस इज ऑल्सो कस्टमर रिटेन्शन स्ट्रॅटेजी. बरेच लोक पहिल्यांदा तुम्हाला ऑनबोर्ड करायचा प्रयत्न करतात, ज्याला आपण हुक प्रोडक्ट म्हणतो, हुक प्रोडक्ट. जसं मॅकडॉनल्ड्स मध्ये सॉफ्टी आहे, 10 रुपयाची सॉफ्टी, आता मला माहित नाही आता किती आहे, 20 रुपये. आता 20 रुपये. ओके, तर 20 रुपयाची सॉफ्टी आहे. तर ती सॉफ्टी 20 रुपयाची कदाचित मॅकडॉनल्ड्सना पडत असेल 40 रुपयाला, परंतु त्या सॉफ्टीच्या नादेला लागून माणूस आतमध्ये येतो आणि 20 रुपयाचं बिल बनवत नाही, 250 रुपयाचं बिल बनवून जातो. तर त्यांचं ते कस्टमर ॲक्विजिशन प्रोडक्ट आहे. तर दिस आर द व्हेरियस स्ट्रॅटेजीज. भरपूर ॲप्स जे आपण आज वापरतो ना ते सुरुवातीला तुम्हाला अमुक दिवस फ्री देतात किंवा अमुक ट्रान्झॅक्शन पुरता फ्री देतात. मग तुम्हाला त्याची सवय लागली, कन्व्हिनियन्स आलं. मग जेव्हा तुम्ही 11व्या वेळा ट्राय करता ना तेव्हा म्हणतात आता तुम्ही पैसे भरा बाबा. आणि मग तुम्हाला त्यांचा नाद लागलेलाच असतो त्या ॲपचा, कारण तुम्हाला त्याची प्रोडक्टिव्हिटी मिळते. तर मग तुम्ही ते पे करता आणि ते विकत घेता. याला आपण म्हणतो फ्रीमियम मॉडेल. फ्रीमियम म्हणजे काय, सुरुवात होते फ्री पासून आणि नंतर ते प्रीमियम घेतात, म्हणून त्याला ते म्हणतात फ्रीमियम मॉडेल. तर असे वेगवेगळे प्रकार आहेत कस्टमरला अक्वायर करण्यासाठी आणि मग त्या कस्टमरला रिटेन करण्यासाठी. आणि या दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात. म्हणजे तुम्हाला ते बॅलन्स करावं लागतं. मला असं म्हणायला फार बरं वाटतं आणि मी बऱ्याच वेळा असं म्हणतो की बिझनेसला व्हॅल्युबल बनवण्यासाठी किंवा बिझनेसला वाढवण्यासाठी 3 स्टेप्स गरजेचे असतात. फर्स्ट, अक्वायरिंग कस्टमर्स. ते सगळेच करतात कारण बिझनेस करतोच आपण कस्टमर अक्वायर करण्यासाठी. दुसरं एक आहे कस्टमरना अक्वायर करण्यासाठी, ते सगळ्यांनाच माहीत असतं म्हणून आपण बिझनेस सुरू करतो. दुसरं असतं कस्टमर्सना क्रॉस सेलिंग करण्यासाठी किंवा ऑफरिंग देम मोर प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस, म्हणजे एक्झिस्टिंग कस्टमर्सनाच अजून प्रोडक्ट्स तुम्ही विकू शकता. हे झालं दुसरं. आणि तिसरं, दोन्ही करणं, नवीन कस्टमर्सना अक्वायर करणं आणि एक्झिस्टिंग कस्टमर्सना अजून प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस विकणं. तर तिसरी पद्धत जी आहे ना हीच सगळ्यांना गरजेची असते आणि याच्यावरच आपण भर दिला पाहिजे. तर डुईंग ऑल दिस 3 विल नॉट ओनली मेक युअर बिझनेस व्हॅल्युएबल पण इट विल ऑल्सो मेक युअर बिझनेस स्केलेबल. ग्रेट. सो ना कस्टमर ॲक्विजिशन इतकं महत्त्वाचं आहे. खूप इंटरेस्टिंग किस्सा मी अनुभवला. माझ्या एका मित्राचं मेडिकल शॉप आहे आणि मी त्या शॉपमध्ये त्याला भेटायला गेलो होतो आणि एक कस्टमर आला आणि त्यांनी त्याची 10 औषधं मागितली आणि त्याच्याकडे 9 होती आणि 1 नव्हता. तर तो म्हणाला, रुको मैं ना गोडाऊन से लाके देता हूँ. तर मी त्या चेहऱ्याकडे बघितलं, कारण मला माहिती आहे ह्याचं गोडाऊनच नाही आहे. आणि तो बाजूच्या मेडिकल स्टोअरमध्ये गेला आणि त्यांनी विकत आणून त्याला दिलं. आणि तो गेल्यानंतर मी त्याला विचारलं असं का केलं. तो कस्टमर तोडणे का नाही, यु नो, कारण तो कस्टमर जर तिकडे गेला असता एका मेडिसिनसाठी तर तो पुढच्या वेळी माझ्याकडे आला नसता. तर कस्टमर रिटेन्शन म्हणजे ॲक्च्युली गिव्हिंग सर्व्हिस. बऱ्याचदा लोक म्हणतात आम्ही हे करत नाही किंवा आम्ही हे करणार नाही, पण त्याच्यामुळे कदाचित कस्टमर जातो. तर काही गोष्टी आपल्याला अशा कराव्या लागतात की त्या कस्टमरला होल्ड करण्यासाठी, म्हणजे नाही म्हटलं की तो दुसरीकडे जातो आणि मग कदाचित तो दुसरीकडे अटॅच होऊ शकतो. तर रिटेन्शन इज वन पार्ट इज सर्व्हिस आणि क्वालिटी, बट सेकंड पार्ट इज की त्याला जे जे लागतं ते आपण जर देऊ शकलो तर आपल्याकडे जास्त रिटेन राहील. व्हॉट यू 100% इट इज ऑल अबाउट सर्व्हिस. म्हणजे मी तर असं म्हणतो की आपण सर्वजण जे आहोत ना उद्योजक, हे सगळे हॉस्पिटॅलिटीच्या बिझनेसमध्ये आहेत. म्हणजे जरुरी नाही की तुम्ही हॉस्पिटॅलिटीच्या बिझनेसमध्ये असण्यासाठी तुम्हाला हॉटेल चालू केलं पाहिजे किंवा रेस्टॉरंट सुरू केलं पाहिजे. तुम्ही ज्या बिझनेसमध्ये आहात त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कस्टमर बरोबर कसे वागतात याच्यावर अवलंबून असतं तुमचं कस्टमर रिटेन्शन आणि रिपीट ऑर्डर व्हॅल्यू. म्हणजे मॅन्युफॅक्चरर पण सर्व्हिस बिझनेसमध्येच आहे. मॅन्युफॅक्चरर पण सर्व्हिस बिझनेसमध्ये आहे, प्रोडक्टवाला पण सर्व्हिस बिझनेसमध्ये, सगळेच सर्व्हिस बिझनेसेसमध्ये आहेत. तर इट डिपेंड्स ऑन हाव. आता तुम्ही जर 5 स्टार हॉटेलमध्ये गेलात आणि जर एखाद्या डिशवर जर तुम्ही डिस्प्लेजर जर एक्सप्रेस केलं की मला हे बाबा आवडलं नाही, नो आर्ग्युमेंट, नो क्वेश्चन्स आस्क्ड, इट विल नॉट बी बिल्ड आणि दुसरं डिश तुम्हाला रिप्लेस करून दिलं जातं. एवढंच नव्हे तर आजच्या तारखेला तर शेफ पण बाहेर येतो, किचनमधनं बाहेर येतो. करेक्ट. आणि तो फीडबॅक घेतो कस्टमरकडनं. त्या कस्टमरला किती बरं वाटतं. तो कस्टमर बिल करणार आहे 5,000 रुपयाचं, त्या शेफचा पगार असेल 5 लाख रुपये, पण तो येतो असे हात घडी करून मान वाकून विचारतो की सर काय प्रॉब्लेम होता. म्हणजे तो कस्टमर फीडबॅक घेतोय कारण दुसऱ्या कस्टमरला तोच प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. सो ही कॅन रेक्टिफाय
किंवा तो त्या कस्टमरला महत्त्व देतो आणि त्याचा बॅड एक्सपिरियन्सला गुड एक्सपिरियन्समध्ये कन्वर्ट करतोय. कस्टमर रिटेन करण्यासाठी भरपूर संस्था जी असतात ना, हे लोक लाखो करोडो रुपये खर्च करतात त्यांच्या स्टाफला ट्रेनिंग देण्यासाठी. कस्टमर इज किंग, कस्टमर इज ऑलवेज राईट, हे जे स्टेटमेंट्स घडवल्या जातात ना लोकांच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये, याचं कारण कस्टमरला रिटेन करण्यासाठी असतं. कस्टमर कसाही असला म्हणजे त्याने कितीही त्रास दिला तरी त्याला सोसायचं असतं आणि त्यानंतरच तो तुमचा रिपीट कस्टमर बनू शकतो किंवा रेकमेंड किंवा रिफर करू शकतो. दुसरा माझा अनुभव असा आहे, एखादा नाराज कस्टमरला जर तुम्ही खुश केलात ना तर तो तुमचा नक्कीच ब्रँड अँबॅसेडर बनतो आणि तो तुमचा सगळ्यात मोठा कस्टमर देखील बनतो. असे अनेक लोक आहेत, असे अनेक व्यापारी आहेत ज्यांच्याबरोबर मी एकदा कस्टमर झालोय आणि त्यांनी माझ्याबरोबर जीवनभरचं नातं जोडले. तर जे हुशार बिझनेसमॅन असतात ना, एंटरप्रेन्योर असतात ना, ती नाती जुळवतात आणि ते त्याला मल्टिप्लाय करत राहतात. मग तुमच्या वाढदिवसाला विश करतील, अॅनिव्हर्सरीला विश करतील, म्हणजे तुमची बायको एखाद्या वेळी तुमचा बर्थडे विसरेल पण तुमचा वेंडर विसरणार नाही, तो विश करणार. करेक्ट. यू गेट मी. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे विनोदाचा भाग बाजूला, पण ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि लाईफ टाईम व्हॅल्यू इज प्राइसलेस. कारण लाईफ टाईम व्हॅल्यू त्या व्यक्तीच्या लाईफ पर्यंत टिकत नाही, त्या कस्टमरच्या लाईफ पर्यंत टिकत नाही, तर पिढीने पिढी तेच वेंडर असतात कस्टमर्सना. आता कितीतरी असे ब्रँड्स आहेत जे 400-400 वर्ष जुने असतील आंतरराष्ट्रीय. भारतामध्ये 100-150 वर्षाचे पण ब्रँड्स आहेत आणि पिढ्यानुपिढ्या लोक त्यांच्याचकडनं त्या सामग्री घेत आहेत. ज्वेलर्समध्ये बघतो, ज्वेलर्समध्ये आपण बघतो. सगळ्यात कॉमन उदाहरण म्हणजे ज्वेलर. म्हणजे लोक म्हणतात ना, माझे आजोबा पण इकडनं घ्यायची, माझी आजी पण इकडनं घ्यायची, आम्ही तिकडनं घेतो आणि आमची मुलं त्यांच्याकडनं घेतात. बरोबर. तर इट इज जनरेशन्स टुगेदर विथ सर्व. तो खरा लाईफ टाईम व्हॅल्यू आहे. दॅट इज द लाईफ टाईम व्हॅल्यू. मोठे चांगले जे ब्रँड्स आहेत ना, मर्सिडीज म्हणा किंवा जेवढे पण टाटा म्हणा, महिंद्रा म्हणा, हे जनरेशनल लाईफ टाईम व्हॅल्यू एन्जॉय करतात. का? कारण त्यांनी तसं प्रोडक्ट दिलंय आणि त्यांनी तशी सर्व्हिस दिलेली आणि इट इज अमेझिंग. काय करू शकतो आता, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक गाड्यांचा फॅड आला, तर लोकांना सगळ्यात मोठी भीती काय वाटली की बाबा या गाडीमध्ये तर इंजिन नाहीये, फक्त बॅटरी, आणि बॅटरी गेली तर मग कार कंपनीजनी काय स्ट्रॅटेजी वापरली, बॅटरीवर 15 वर्षाची गॅरंटी, बॅटरीवर 8 वर्षाची गॅरंटी, बॅटरीवर 10 वर्षाची गॅरंटी. विषय मिटला. तुमच्या मनातली जी भीती होती तीच निघून गेली. मग त्याच्यानंतर रेंजची भीती वाटायला लागली. तर आता तर 550, 600, 700 किलोमीटरवाल्या गाड्या आल्या. मला असं वाटतं की नंतर 10,000 किलोमीटरची पण गाडी येईल. नंतर एखादी अशी गाडी येईल ज्याला चार्जेस करायची गरज लागणार नाही. वर सोलार पॅनल लावणार आणि चालवत बसा तुम्ही. म्हणजे फक्त गाडी शोरूम मधून आणा आणि ती गाडी तुटेपर्यंत, फुटेपर्यंत किंवा तुम्ही कंटाळेपर्यंत ती चालतच राहणार. आता एक नवीन गाडी आली आहे, त्याला 3 वर्ष चार्जिंग फ्री आहे. चार्जिंग फ्री आहे. म्हणजे तुम्हाला एकतर कस्टमर अक्वायर करण्याची चांगल्या स्ट्रॅटेजीज आहे आणि दुसरी गोष्ट त्याला रिटर्न करण्याची चांगली सुविधा आहे. तर द वर्ल्ड इज चेंजिंग ड्रमॅटिकली. म्हणजे जर तुम्ही आगळे वेगळे जर निर्णय नाही घेतले ना, तर मग कस्टमर जोडणं किंवा त्यांना रिटेन करणं कठीण जाणार आहे. आणि इट्स ऑल हिअर. तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीज कसे इम्प्लिमेंट करतात ना, त्याच्यावर अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही टेस्ला जर पाहिलात, म्हणजे अगोदर कसं असायचं, आपण गाडीला अपग्रेड करायचो पार्ट्स लावून. आता गाडीला लोक अपग्रेड करतात बाय सॉफ्टवेअर आणि त्याच्यासाठी तुम्हाला शोरूमला पण जायची गरज नाहीये. इंटरनेटच्या माध्यमातून टेस्ला सारखी कंपनी, जगभरात जेवढ्या गाड्या आहेत किंवा महिंद्रा सारखी कंपनी किंवा टाटा सारखी कंपनी, ऑटोमॅटिकली ते सॉफ्टवेअर तुमच्या गाडीमध्ये येतं आणि तुम्ही त्याच इन्फ्रास्ट्रक्चरला, गाडीच्या इन्फ्रास्ट्रक्चरला किंवा त्याच इंजिन, त्याच मशीनला, म्हणजे त्याच गाडीला तुमच्या नवीन फंक्शन जोडले जातात. आता जी गाडी तुम्ही घेऊन फिरता ती तर डिस्को क्लब पण आहे ना ती. म्हणजे गाडी पार्क करा, त्याचे लाईट सुरू होतात, म्युझिक सुरू होतं, म्हणजे ते गाडी नाही झालं, ते टॉय झालं, खेळणं झालं. तर पद्धत चेंज होत चाललेली बिझनेस करायची. तुम्ही व्हॅल्यू ॲड काय करू शकता ह्याला फार महत्त्व झालेलं आहे. आणि हार्डवेअरला सॉफ्टवेअर जोडून काय नवीन पराक्रम करू शकतो ना, याची स्पर्धा आहे. गाडी तीच राहते पण ते सॉफ्टवेअर अपग्रेड होत राहतो. म्हणजे त्याच मशीन पार्ट्सना फंक्शनॅलिटी चेंज करता येते. तर इट इज अमेझिंग. म्हणजे आपण एकदम योग्य पिरियडमध्ये जगतोय की याच्यामध्ये जादूसारखी जीवन झालेलं आहे. आणि हे सगळे एंटरप्रेन्योर्स असे आहेत ना, जे समजतात की एका कस्टमरकडनं लाईफ टाईम व्हॅल्यू कशी खेचून घ्यायची.
कदाचित उद्या ॲपल गाडी काढेल, हम्म. माहीत नाही. हो. म्हणजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बसलात की तुमचा मोबाईल ऑटोमॅटिक चार्ज होईल, म्हणजे कुठेही ठेवा चार्ज होईल. काही होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जे इमॅजिन करू शकत होतात ना एका वेळेला, ते आता घडताना आपण पाहतोय. म्हणजे काही काही गोष्टी तर अशा आहेत ज्या तुम्ही इमॅजिन पण केल्या नव्हत्या आणि ते घडत आहेत. हो. तर दिस इज अमेझिंग इनोव्हेशन पिरियड. तर सर्व उद्योजकांनी वेगळा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे दिशा बदलोगे तर दशा बदलती म्हणतो ना आपण, तसं आहे. आपण कुठच्या दिशेला विचार करतोय ते महत्वाचं आहे. इट शुड बी द प्रोग्रेसिव्ह साईड आणि पॉझिटिव्ह साईड. तर तुमचा कस्टमर जुळत पण जाईल, नवीन कस्टमर, आणि तुम्हाला तो रिटेन पण करता येईल. जो पण कस्टमर असतो ना मार्केटमध्ये, तो कोणाचा तरी कस्टमर असतो. हो. मग तो कोणाचा तरी कस्टमर तुमचा कसा व्हायला पाहिजे, तर याच्यासाठी तुमच्याकडे स्ट्रॅटेजीज असल्या पाहिजेत. सेम टाइम तुमच्या कॉम्पिटिशनकडे तुमच्यापेक्षा चांगल्या स्ट्रॅटेजीज नसल्या पाहिजेत, ह्याची तुम्हाला काळजी बाळगली पाहिजे. करेक्ट करेक्ट. तर म्हणजे तुम्हाला डोळ्यात आणि कानात तेल घालून बसावं लागायला पाहिजे की तुम्ही यू शुड बी ऑलवेज लुकिंग ॲट व्हॉट इज हॅपनिंग अँड यू आर ऑलवेज लिस्निंग टू द फीडबॅक ऑफ द कस्टमर्स. हे जर तुम्ही करत गेलात ना, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला लाईफ टाईम व्हॅल्यू ऑफ अ कस्टमर घेता येईल आणि नवीन कस्टमर सुद्धा जोडता येतात. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. आय थिंक खूप मोठा विषय आहे आणि आपण ह्याच्यावर जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. पण कस्टमर नवीन घेणं पण महत्त्वाचं आहे आणि आहेत त्यांना होल्ड करून रिटेन करणं पण महत्त्वाचं आहे. तो तुम्हाला जरा कॉन्टेंट आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये नवीन कस्टमर कसे ॲड करता. आणि मला खात्री आहे की उद्योजक म्हणून तुमच्याकडे सुद्धा लाईफ टाईम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याची यंत्रणा असतील आणि त्याला तुम्ही रिटेन कसं करता याची देखील तुमच्याकडे स्ट्रॅटेजीज असतील. जर तुम्ही काय इनोव्हेटिव्ह केलं असेल तर प्लीज ते शेअर करा, म्हणजे आम्हालाही समजेल, आम्ही पण 2 गोष्टी नवीन शिकू आणि इतर जे हे कॉन्टेंट पाहतायत त्यांना देखील एक चांगला नवीन फॉर्म्युला मिळू शकतो, ज्याच्यामुळे त्यांच्या कंपनीचं व्हॅल्युएशन आणि कस्टमर बेस सगळं वाढेल. धन्यवाद.